50व्या महाराष्ट्र राज्य पुरुष हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा 40 गावात थाटात प्रारंभ। स्थळ 40 गाव एज्युकेशन सोसायटी संचालित वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रांगण 40 गाव। वेळ काल सायंकाळी 7:30 आयोजक हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने आणि हँडबॉल असोसिएशन जळगाव व 40 गाव तसेच आजी माजी खेळाडू यांच्या संयुक्त विद्यमाने स्मरणार्थ राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू कैलासवासी पंकज साळुंखे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। मुख्य ठळक मुद्दे उद्घाटन 40 गाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे रीतसर उद्घाटन करण्यात आले। प्रमुख उपस्थिती 40 गाव एज्युकेशन सोसायटीच्या मॅनेजिंग बोर्डाचे व्हा चेअरमन योगेश अग्रवाल, क्रीडा समितीचे चेअरमन योगेश करंकाळ, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोवेकर, राष्ट्रीय हँडबॉल असोसिएशनचे सहसचिव रुपेश मोरे, महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनचे सचिव राजाराम राऊत, नगरसेवक योगेश खंडेलवाल, सामाजिक कार्यकर्ते धनंजय पाटील आणि मुलांच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद जाधव, महेंद्र सूर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। मार्गदर्शन खेळाच्या माध्यमातून खेळाडू वृत्ती जोपासली पाहिजे, तसेच आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर कोणत्याही खेळात यश मिळवणे अवघड नाही, असे मोलाचे मार्गदर्शन उद्घाटन प्रसंगी विजयकुमार ठाकुरवाड यांनी खेळाडूंना केले। खेळाप्रमाणे खेळ पाहिजे। खेळत असताना हार जीत हा त्यातलाच एक प्रकार आहे, परंतु खेळाडू वृत्तीने आपण जो खेळ खेळत असतो तो सर्व आपल्यासाठी भूषण असतो, आपल्या जिल्ह्यासाठी आपल्यासाठी। हे आत्ताच ऐकलं, पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातून सर्व विविध जिल्ह्यातून सर्व खेळाडू आलेले आहेत। काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले सुद्धा खेळाडू आहेत। आता मगाशी सर सांगत असताना संपूर्ण विवेचन केलेलं आहे की कित्येक खेळाडू हे विविध पदावर विविध पोस्टिंग या खेळाच्या माध्यमातून लागलेले आहेत। मित्रांनो, कोणत्याही गोष्टीमध्ये आपण जीव तोडून जर मन लावून केलं तर कुठलीही गोष्ट अवघड नाही। कोणताही खेळ असो, मग कुठलाही भाग असो, कोणता फील्ड असो। तर मी या प्रसंगी बराच वेळ झालेला आहे, तर सर्वांना या 50व्या महाराष्ट्र राज्य हँडबॉल स्पर्धेनिमित्त सर्व जमलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो। गरजू अशा कुटुंबातल्या मुलांचं आयुष्य घडवायचं इतकं सुंदर काम या असोसिएशन मार्फत होत आहे आणि आदरणीय या संस्थेचे चेअरमन नारायण अग्रवाल, आमच्या या युनिटचे चेअरमन आदरणीय सुरेशभाऊ स्वार, सर्व संचालक मंडळ या सर्वांच्या सहकार्याने इथे ग्राउंड आणि ज्या गोष्टी आम्हाला उपलब्ध करून शक्य आहे सर्व गोष्टी इथे उपलब्ध होतात आणि निश्चितच याचा पूर्ण फायदा असोसिएशनच्या माध्यमाने या खेळाडूंना मिळत असतो आणि येणाऱ्या काळातसुद्धा 40 गाव एज्युकेशन सोसायटी पूर्ण भक्कमपणे असोसिएशन आणि खेळाडूंच्या पाठीमागे उभी राहणार आहे। जी काही मदत संस्थेतर्फे लागेल, आमच्याकडून लागेल, आम्ही निश्चितच तुमच्या मागे उभे आहोत। एकच गोष्टीची साहेब खंत वाटते, ॲक्च्युली सर मी बॅडमिंटनचा विभागीय पातळीचा खेळाडू आहे आणि 10 मीटर शूटिंगचा मी नॅशनल लेवलचा खेळाडू आहे, परंतु हँडबॉलसारख्या खूप चांगल्या खेळापासून मी वंचित राहिलो। त्याचं मला नेहमी खंत वाटते। जर कुठे शक्य झालं मला भविष्यात तर निश्चितच मी सुद्धा थोडंफार याच्यामध्ये सहभाग घ्यायचा प्रयत्न करेल। खूप वेळ झालेला आहे। तुम्हा सर्व मुलांना तुमच्या ह्या 3 दिवसाच्या सर्व या स्पर्धांसाठी मनापासून खूप शुभेच्छा देतो।